सगळ्यांचे स्वागत करता। माझे बरोबर आमचे पार्टीचे उपाध्यक्ष आणि ओबीसी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अनिल रोकडे आसात। तुमकां सगळ्यांक पयली दिवाळीच्यो शुभेच्छा दिता आणि आजच्या पत्रकार परिषदेक सुरवात करता। सगळ्यांत पयली जी बिहार निवडणूक जाली आणि ह्या बिहार निवडणुकीचेर भारतीय जनता पार्टी आणि जनता दल युनायटेड आमचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या नेतृत्वाचेर गेली 5 वर्सांचे सरकार चलताले। त्यांचेर लोकांनी परत विश्वास दवरलो आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आधाराचेर आणि देशभरात ज्या लोकांचो विश्वास आसा अशे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हांचेर लोकांनी विश्वास दवरलो आणि बिहार हांगासर एब्सोल्यूट मेजॉरिटी दिवन परत एकदा भारतीय जनता पार्टी, जनता दल युनायटेड, हिंदुस्तान आवाम मोर्चा अशे वेगवेगळ्या अलायन्साचे सरकार हे परत एकदा बिहारांत जाता। हांव भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेशच्या वतीन आमचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, पार्टीचे अध्यक्ष JP नड्डाजी, आमचे होम मिनिस्टर अमित शाहजी, जे निवडणुकीचे थंयचे प्रभारी आणि महाराष्ट्रातले आदले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी बिहारचे अध्यक्ष डॉक्टर संजय जयस्वाल या सगळ्यांचे गोवा भाजपाच्या वतीन हार्दिक स्वागत, त्यांचे हार्दिक अभिनंदन करता। आणि जो रिजल्ट जर आम्ही पळयलो, कारण आम्ही ज्या तरेन सबंद टीव्हीचेर ज्या वेळार निवडणूक जाताली त्या वेळार आनी त्याच्या नंतर रिजल्टा पयलीं ज्या तरेन सगळे मिडियाय आसत, वेगवेगळे लोक आसत, हांच्यांनी अशा तरेचें वातावरण निर्माण केल्लें की भारतीय जनता पार्टी ही बिहाराक आणि भारतीय जनता पार्टीचे आणि जनता दल युनायटेडचे सरकार हे परत येवचें ना अशा तरेची हवा ही सबंद बिहार आसत, सबंद देशभर तांच्यांनी वातावरण निर्माण केलें। पण बिहारच्या जनतेक पूर्णपणे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हांचेर पूर्ण विश्वास असलो आणि ह्या विश्वासाच्या आधाराचेर परत एकदा बहुमताचे सरकार हे थंय आयिल्लें आसा। आमी एकंदर जर सगळे पळयलें बिहारच्या बरोबरच बाकीचे राज्या भितर सुद्धा बाय इलेक्शनां जालीं। मागीर उत्तर प्रदेश आसत, उत्तर प्रदेशाक 7 जाग्याचेर भारतीय जनता पार्टी निवडून आयिल्ली आसा। तेलंगणा आसत, मणिपूर आसत, मध्य प्रदेश आसत, कर्नाटका आसत, हरियाणा आसत, गुजरात आणि गुजरात या सगळ्या भागा भितर जी बाय इलेक्शनां जाली, बाय पोल जाले, एकूण 57 जाग्यांचेर ज्यो निवडणुका जाल्यो त्या 57 पैकी भारतीय जनता पार्टी 40 जाग्यांचेर निवडून आयिल्ली आसा। काँग्रेसीक केवळ 11 सीट मेळ्ळ्या आसात ह्या सबंद 57 आणि ताका लागून ज्या तरेन लोकांचो पूर्ण विश्वास ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हांचेर आसा, तेंच्यांनी ज्यो पॉलिसीज आसात ह्या पॉलिसीचेर लोकांचो विश्वास आसा आणि ह्या विश्वासाच्या आधाराचेरूच परत एकदा भारतीय जनता पार्टीची हवा ही देशभर हाच्या हातूंतल्यान अजुनूय आसा अशा तरेचें चित्र सबंद देशभर दिसता। आमी पळयतात की आज जर पळयलें जाल्यार भारतीय जनता पार्टी देशांतल्या सगळ्या हातूंतल्यान अशी एक भाग आसना की ज्या भागा भितर भारतीय जनता पार्टी आसना। काँग्रेस जर आमी पळयली जाल्यार हळूहळू सबंद देशभरात ते केवळ हातांतले बोटांतले मोजतात अशा जाग्याचेरूच कांय कडेन उरलेले आसात। आणि ज्या तरेन गोंया भितर सुद्धा काँग्रेस आणि त्यांचे लिडर हे केवळ सरकाराक अपशकून करपाचें काम करत आसात आणि म्हणून आमी पळयतात सगळीकडे खंय वचप केवळ पेपराचेर आपल्यो बातमी येवपाक जाय हेका लागून एखाद्या कार्यक्रमाचें जें आसा हें सगळीकडे करपाचो ते प्रयत्न करतात। तेच मंडळी एजिटेशनाक बसले जाल्यार तेच, खंयची मिटींग केली जाल्यार तेच, हुबळी तेच वयतात, दिवचले तेच वयतात, म्हापसाय तेच येतात आणि मडगांव तेच वयतात, नवीन मनीसूच ना। पत्रकार परिशदूय तेच घेतात।
आणि ताका लागून त्यांचे कडेन नवीन मनीस ना, कारण ते लोकां मदीं वचना. ते केवळ पेपरार फोटो येवपाक जाय, बातमी येवपाक जाय म्हणून हवा निर्माण करपाचें काम करतात. कोळशाचो विशय घेवन सगळ्याक फिरतात, कारण हेंच्याच तोंडाक लोकांनी कोळसो भाजपाची गरज आसा. हेंकां खबर ना कोळसो हाडपाचें काम ह्याच लोकांनी केल्लें आसा. JSW आसत, अदानी आसत, ह्या लोकांक ज्या वेळाचेर भारतीय जनता पार्टीचें सरकार तेन्ना गोंयांत नासलें, ज्या वेळाचेर काँग्रेस सरकार गोंयांत आसलें, केंद्रांत जेन्ना काँग्रेस आसली, अशा वेळाचेर हे मोठ्या प्रमाणात कोळसो हाडपाचें काम हेंच्या सरकारान केल्लें आसा. आनी आतां भारतीय जनता पार्टीचेर आरोप करपाक, अपशगुन करपाचें काम दिगंबर कामत आसत, गिरीश बाब चोडणकर आसत आनी बाकीचे मनीस तेंचे आसत. हांव तेंचे स्ट्रेट आरोप करता. आमी पळयता डबल टॅकिंगच्या संदर्भात व्हडली आंदोलनां करपाचो प्रयत्न करतात, कारण इंडिपेंडंट आंदोलन करपाक हेंकां जायना. रेडीमेड आंदोलनाक वयतात आनी हळूच आपलो हे काडटात, फ्लॅग वयर. मागीर कोण तरी येता आनी फ्लॅग सकयल दवर म्हणून सांगतात, कारण हेंकां तो फ्लॅग घेवन तें आंदोलन करपाचो अधिकार काँग्रेसीक ना. डबल ट्रॅकिंग जें आसा तें साधीदान ज्या वेळार MP आसलो त्या वेळार पास करून हाडिल्लें. आनी दिगंबर कामतीन असेंब्लीन, गोंयचे असेंब्लीन तेंचें अभिनंदन केल्लें. जे लोक एखाद्या प्रोजेक्टाचें अभिनंदन करतात तेच लोक परत दुसऱ्या सरकाराक येतात ताका विरोध करपाचें काम करतात. तर आमी हेंकां पळयल्लें आसा की सबंद लॉकडावना भितर भारतीय जनता पार्टीचे लोक, भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते लोकां मदीं वयताले, लोकांक मदत करपाचें काम करताले. काँग्रेस लिडर आसत हे केवळ पत्रकां काडून पार्टी चलयताले. आनी म्हणून आज आमी देशभरात ज्या तरेन सबंद देशभरात भारतीय जनता पार्टीक मॅन्डेट दिल्ली आसा, कारण लोकांक भारतीय जनता पार्टीचेर फेथ आसा. गोंयांत सुद्दां आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे बऱ्या तरेन गोंयांत काम करतात आनी गोंयच्या लोकांचो पूर्ण तेंचेर विश्वास आसा. भारतीय जनता पार्टी पूर्णपणे तेंच्या फाटल्यान उबी आसा, कारण आमी लोकांची कामां करपाक हांगा आसात. काँग्रेस केवळ वेगवेगळे विशय घेवन, जे विशय तांच्यांनी क्रिएट केल्ले विशय आसात, ह्या विशयांचें राजकारण करपाचें काम ही काँग्रेस करता. पण गोंयची जनता तेंच्या अशा तरेच्या हाका बळी पडची ना, कारण केवळ फोटो येवपाक जाय म्हणून तेच एजिटेशन, नवीन कितें तरी करप आनी एजिटेशन करपाचें जें काम करतात, त्या एजिटेशनाक तांकां यश मेळ्ळें ना. आनी म्हणून 2022 ची निवडणूक आसत, येणारी जिल्हा पंचायत निवडणूक आसत किंवा म्युनिसिपालिटी निवडणूक आसत, आमकां पूर्णपणे गोंयच्या जनतेचेर विश्वास आसा की परत एकदा गोंयची जनता भारतीय जनता पार्टीक पूर्ण बहुमत दितली. आनी ह्या गोंया भितर भारतीय जनता पार्टीक परत निवडून दितलो ठामपणे आमकां विश्वास आसा, कारण आमी लोकां मदीं आसात. आमी आमचें काम करत आसा. भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळे कार्यक्रमाचे निमित्तान आसत, वेगवेगळे हातूंतल्यान आमचे ट्रेनिंग प्रोग्राम आसत, कार्यकर्त्यांक लागून दिवपी ह्या सगळ्या हातूंत आमी आमचें काम चालू आसा. आमी केवळ प्रसिद्धीक लागून एखादो कार्यक्रम केलो अशात आमी करनात, पण काँग्रेस ही केवळ प्रसिद्धीक खपापलेली आसा आनी त्या हातूंतल्यान तेंच्यांनी तें न करता तेंच्यांनी लोकां मदीं वचूं जाय. तें सोडून नाका ते विशय घेवन ह्या सरकाराक अपशगुन करपाचो प्रयत्न करतात, पण गोंयची जनता ताका बळी पडची ना. तुमकां दिसता की हे आतां सगळो निकाल येयला पळय त्या हितूंतल्यान देर इज नो स्पेस फॉर काँग्रेस इन गोवा? ते कशें जाता तें हांवें पळयलें न्ही. हांवें तुका सांगलें की टोटल एकूण देशभरांत म्हणजे बिहाराक जालेंच तांचो सफाय. बिहाराक केवळ फक्त 19 निवडून आयले काँग्रेसचे. देशभरांत सगळ्या वेगवेगळ्या स्टेटी भितर 57 जाग्यांचेर निवडणूक आशिल्ली. त्या 57तले 40 जाग्यांचेर भारतीय जनता पार्टी निवडून आयले आनी काँग्रेस केवळ 11 सबंद देशभरांत. म्हळ्यार नॉर्थ इंडिया आसत, साऊथ इंडिया आसत, सगळ्या भागा भितर भारतीय जनता पार्टी आज पावल्ली आसा आनी सबंद देशभर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचेर विश्वास आसा. सदानंद बाब, एक प्रश्न आसा. तुमची NDAची जेन्ना विक्ट्री जाली बिहाराक तेन्ना प्रायम मिनिस्टरान एक स्टेटमेंट केल्लो की डेव्हलपमेंट ओनली बेसीस फॉर पॉलिटिक्स ना, म्हणजे डेव्हलपमेंट हे सगळे देशा खातीर केले. पूण गोंयांत जर पळयलें जाल्यार डेव्हलपमेंट जो जो जाता म्हणजे प्रपोज केला ताका विरोध जालो. हाजेर तुमचें कितें म्हणणें आसा? म्हणजे झिरो डेव्हलपमेंट करचो असो एक सूर आसा. कशें आसा की
तुमचे म्हणणे बरें आसा की संबंद देशभरात आता एखादे प्रोजेक्ट जे आसा ह्या प्रोजेक्टाच्या संदर्भात एखादो नवीन जर विकास करूं जाय जाल्यार तेका लोकांचे एक्सेप्टन्स आसूं जाय. पण गोंया भितर आमकां खबर आसा की एकट्याक कोणाक तरी जाय जाता दुसऱ्याक अपोज करता आनी तेका लागून त्या हातूंतल्यान आमचे ह्या हातूंतल्यान हांव समजूंक शकता लोकांनी विरोध केलो पण तेका खतपणी घालपाचें काम ते राजकीय पार्टी करता ते खरें म्हळ्यार करूं जायना. आनी तेका लागून ते एखादो हांवें तुका सांगलो डबल ट्रॅकिंगच्या संदर्भातलो जो विशय आसा हो डबल ट्रॅकिंग सुरवातीक पास करून कोणें हाडलो? काँग्रेसीन हाडलो. अभिनंदन कोणें केलें? दिगंबर कामतीन साजिनाचें अभिनंदन केलें. खासदार त्या वेळाचेर दिगंबर हो आशिल्लो, साजीन आशिल्लो. आतां हें सगळें केल्या नंतर एक्चुअल इम्प्लिमेंट करपाचें कारण ते सँक्शन करतात पण सँक्शन केल्या नंतर फुडें व्हरपाक तेंचे कडेन जायना. ते फुडें व्हरपाचें काम जर भारतीय जनता पार्टीन केलें जाल्यार मागीर भारतीय जनता पार्टीच्या विरोधान जें एजिटेशन जाता थंय आपलो फ्लॅग घेवन उबे रावतात. सो कांय लोक तांकां थंयच्यान फ्लॅग सकयल देंवया ते पॉलिटिकल म्हणटा ही वेगळी गोश्ट पण ते करतात. आनी तेका लागून पॉलिटिकल पार्टीने ठरोवं जाय की विकास करपाक जाय एखाद्या विकासाच्या हातूंतल्यान तेका समर्थन दिवप तेका सपोर्ट करप हे तांच्यांनी करूं जाय. पण गोंया भितर एक तें दुर्दैव आसा विकासाक अडथळो हाडप हें जर कांय पॉलिटिकल पार्टी ठरयतात तातूंत आनी कितें करपाक लावंक शकता? माझे एक क्वेश्चन आसा एक मिनिट काल गोवा बोर्डान खूब हें केलेलें आसा की तुमी सुप्रीम कोर्टान वयता म्हणल्यार कंटेम्प्ट पेटिशन खबरूच ना मागीर आनी दुसरे इश्यूज कितले खंयच्या विशयाचेर सुप्रीम कोर्टान नादेयाचेर कशें जालां की बिहाराची ज्या तरेन वातावरण क्रिएट जाल्लें त्यामुळे कांय लोकांक दिसतालें की लोकल रिजनल पार्टीक आतां स्कोप आयला काय कितें अशा तरेन दिसतालें. त्यामुळे बिहारचो निकाल लागल्या नंतर तांकांय दिशिल्लें आसा हांगा काय तांकां स्कोप ना ताका लागून नवीन कितें तरी काडपाचे ते प्रयत्न करतात कारण तांकांय खबर NRS आनी वेगवेगळे विशय आसात त्या विशयाचें केन्ना तरी सोल्युशन जातलें मागीर त्यामुळे आमकां हांगा कांय इलेक्शनान विशयच उरचो ना नवीन कितें तरी विशय धुकलप हें तेंचें काम आसा. आता कॅबिनेट रिशफल जातलें काय तें म्हजे कडेन ना ते मुख्यमंत्री सांगता. पूण हेचेर कितें तें सांग म्हाका. सर एज अ पॉलिटिकल तुमची पार्टी गव्हर्नमेंट एज अ पार्टी बीजेपी तुमकां प्रश्न विचारता कित्याक तुमी स्टेट प्रेसिडेंट खुबश्या पेपरांनी येयला की मगो नेते जे आसा ते परत सपोर्ट दितले म्हणून ताका तुमच्या सरकाराक ताच्या बद्दल मातशें क्लॅरिफिकेशन दिया. पार्टी अध्यक्ष म्हणून म्हजे कडेन अजून तशें कोणाचोच अप्रोच जाल्लो ना त्यामुळे तेचेर हांवें भाश्य करप हें बरोबर आसा. कोणें म्हजे कडेन अजून कॉन्टॅक्ट करूं ना त्या संदर्भात. पण त्यांनी पाठिंबा दिला तर तुम्ही स्वीकारणार का? नाही कशें अजून कोण माझ्याकडे आलेला नाही त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य का म्हणून करायचं अजून कोणी दिला तर आलेला तुम्ही नाही. स्वीकारणार का? तुमची दारोगोडी आहे. त्यावेळेचं सगळं कसं आहे जर तर हे तसं नको ऍक्च्युअल ज्या वेळेला कोणी येईल त्यावेळेला मग विचार करू कोणाला काय करायचं. अजून तरी कोण आलेला नाही. बिहार इलेक्शनाक तेजस्वी यादवाक जे यश मेळ्ळा पळय न्ही ताची पार्टी बिकेम द सिंगल लार्जस्ट पार्टी आणि त्याच बरोबर जे तुमचे पक्षाक जे बहुमत मेळ्ळा तांचे आघाडीक जे मेळ्ळा पण इट जस्ट अ डिफरन्स ऑफ 15 सीट्स. सो हाजे बद्दल तुमकां कितें म्हणपाक जाय? कशें आसा की बिहाराक तशें सरकार हें गेली 15 वर्सां आसा आनी 15 वर्सां सरकार नंतर थोडे एक्सपेक्टेशन डेफिनेटली आसतात आनी ताका लागून थोडेशें हें आसा कारण कितें आसा की 15 इयर्स जाल्या नंतर नवीन एखादो विशय घेवन कोण तरी फुडें वचपाचो प्रयत्न करतात आनी बरेच जाण ताका दिसता की हें कितें तरी जावंक शकता पण ते भारतीय जनता पार्टीच्या आधाराचेर म्हणजे पूर्णपणे हांवें सांगलें की आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हांच्या नेतृत्वाचेर पूर्णपणे देशांतल्या जनतेक जसो विश्वास आसलो तशा तरेचोच विश्वास हो थंयच्या बिहारच्या जनतेक आसलो आनी ताका लागून बिहारच्या जनतेक भारतीय जनता पार्टीक पूर्णपणे बरें म्हणजे आमी चड सीट लडोवना तरी पूण आमचे पर्सेंटेज विनिंग जी पर्सेंटेज आसा ती ऑलमोस्ट 70%. गोंयांची विकास कामां करता पळया तेन्ना सरकार लोकांक विश्वास दिता का? ते कशें आसता की जी कामां सरकार करपाक सोदता विकास ही लोकांक लागूनच करतात. खंयचेंच काम करता आसतना सरकार लोकांक विचारून करपाक शकना न्ही हें हांव करूंक रस्तो काय कितें हें तूं पयलीं विचारपाक शकना. जी गोश्ट जाता ती इज इन द इंट्रस्ट ऑफ द पीपल लोकांक लागूनच करप न्ही तें. तुम्ही म्हटलं की विरोधी पक्ष राजकीय पार्टी आहे विकास कामां करताना ताका खतपणी खतपणी इन द सेन्स कोकण रेल्वे डबल ट्रॅकिंग जी रेल्वे केली जाली त्या डबल ट्रॅकिंग रेल्वे ही हाडली कोणें पास करून काँग्रेसीन हाडली. आता प्रोजेक्ट तुम्ही हाडलो न्ही बरोबर
प्रोजेक्ट तुम्ही आणल्यानंतर तो प्रोजेक्ट जर एखादी सत्तेर येणारी पार्टी करता तर तिका विरोध करप म्हणटा मागीर तो विरोध करता मागीर तुम्ही केलो कितें? एक दुसरो कोण आसा तो IIT प्रकल्प आसा खंयच्या संदर्भात IIT IITच्या संदर्भातलो विषय जो आसा कशें आसा की IIT एखादी तुज्या हातून हाडप कितें संबंद जगभर तितून तुजी प्रसिद्धी आसता म्हणजे बरो प्रोजेक्ट न्ही तो. आतां ताका लागून तुवें कशें आसा की आमी हांगासर झगडटा बाकीच्या स्टेटी भितर 2 मिनटान तुका तो सँक्शन करून मेळटलो न्ही. त्यामुळे कशें आसा की प्रत्येक गोष्टीक विरोध केलो म्हणून तातूंतल्यान सगळे साध्य IIT चो विरोध जाता पळय ताका कितें राजकीय राजकीय पक्ष करपाक घालतात का? डेफिनेटली घालतात सगळे वचून आयल्या न्ही पळय जे जे पॉलिटिकल पार्टी ते वचून आयल्या पण न्ही ते आंदोलन सुरू जाल्यार लोकांनी खंयचे IIT IITचे आंदोलन सुरू जालें लोकांचे जाल्यार ताका खतपाणी घालपाचें बाकीचे लोक करतातच नाही. सदानंद बाब, तुम्ही आता एक स्टेटमेंट केलं की परत एकदा बीजेपी बहुमत देऊन निवडून येते 2022 तर अशी आता एक मूव चालल्या की सगळ्या विरोधी पार्टींनी एकठांय येवन एक महागठबंधन अशें गोंयान करचें तर ताजो कितें भंय आसा तशें जायत हे पळय हे महागठबंधन लोकसभेकूय तेंच्यांनी करून पळयलें. हे फाटली जी लोकसभा 2019 ची जाली त्या 2019च्या लोकसभेक सगळे महागठबंधन सगळे जालें. आमी इंडिपेंडंटूय असले देशभरांनी तशेंच आसात सगळे महागठबंधन करतात पण लोकांचो विश्वास भारतीय जनता पार्टीचेर आसा. आनी हांगा सुद्दां महागठबंधन जरी जालें जाल्यार तेंचें गठबंधन जाता लोकांचें गठबंधन जायना. लोकांक विश्वास आसूं जाय आनी लोकांक पूर्णपणे विश्वास आसा कारण आमी सदोदीत लोकां मदीं आसात. महागठबंधन जे करतात ते केवळ पेपरार बसतात आनी पत्रकां घालतात गठबंधन तेजेर लोकां मदीं वचनात ते. त्यामुळे आमकां पूर्णपणे विश्वास आसा गोंयच्या लोकांचेर की भारतीय जनता पार्टी पूर्णपणे गोंयचे लोक पाठिंबो दितले. 2022 इलेक्शन लढवताना तुम्ही कितें विजन कितें धरतात? विजन म्हणजे कितें? कितें नवें कितें तरी स्टार्ट 2022च्या निवडणुकीचें विजन जें आसा पळय आमी विजन डॉक्युमेंट जेन्ना आमी म्हणजे आमची मॅनिफेस्टो जेन्ना दितले ते वेळार आमी करतले. ते 2022चो विजन आयज सांगूंक शकना हांव कितें त्या वेळार. फुडल्या इलेक्शनाचे मुद्दे कितें आसूं मुद्दे शकतात? कितें? नाही, नाही, महत्वाचे मुद्दे मुद्दे महत्वाचे कितें आसूं शकता खंयच्या मुद्द्याचेर निवडणूक लढयतले हे सगळें जें आसा तें निवडणूक ज्या वेळार आमी एक्चुअल मैदानार निवडणूक जातली तेन्ना अजून 6 वर्स आसा न्ही. तेच्या पयलीं आमी बरेचशे गोश्टी आमकां कंप्लीट करपाक जाय. इनकम्प्लीट प्रोजेक्ट आसा ते कंप्लीट करपाचे आसा आनी तेका लागून सगळें केल्या नंतर एक्चुअल जेन्ना इलेक्शनाक वतले त्या कित्याक वेळार विरोधांनी ऑलरेडी तेंच्यांनी स्टार्ट केल्ले आसा विरोध म्हणजे विरोधांनी विरोधात फाल्यां कशें आसा तूं विरोधात जेन्ना आसता पळय तो तूं ताका कितें मागता तें दिता म्हणून सांगपाक शकता. कारण जो सांगणारो आसता पळय ताका खबर आसा आपूण सत्तेरूच येवचो ना म्हणून आनी त्या वेळार ताका आयज जाय तें सांगपाक हरकत ना न्ही. तो हातूंत विरोधानूच आसा न्ही तो ताका सांगपाक कितें जाता तो सांगतलो 15चें तुका घर बांदना हय म्हूण सांगतलो तो दिता तुका म्हणून ताका खबर आसा की तो सत्तेर येवचो ना म्हणून. ताका लागून ताका तो सांगता तितून आमी वचप ना. आमचें जें कितें गोश्ट आसा तें आमी विजन डॉक्युमेंट हें जें आसा आमचो मॅनिफेस्टो जो आसा वचननामो जो आसा तो लोकांचो मत दवरतले त्या वेळार. थँक्यू व्हेरी मच सर. धन्यवाद. सीएमच्या दौऱ्यात पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष सोबत दिसले आणि किरण तांदोळकरनी काल टीका केली की सीएमवर विश्वास नाही म्हणून प्रदेशाध्यक्ष सोबत गेले. हे बघ ते लोकल पार्टीचे अध्यक्ष. आम्ही भारतीय जनता पार्टी ही नॅशनल पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीच्या मी आमच्या एकंदर इकडच्या ऑर्गनायझेशनच्या संदर्भात जे काय होतं ते आपल्या कोर टीम वगैरे सगळी बैठक झाल्यानंतर तो रिपोर्ट द्यायचा असतो आम्हाला. त्यामुळे मला जावं लागतं. मुख्यमंत्री आपल्या सरकारी ह्याच्यामध्ये त्यांच्या अपॉइंटमेंट होत्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या गाठीभेटी घ्यायच्या होत्या. आता आपल्याकडे एक सिस्टम असते. आपला प्रदेश अध्यक्ष जर त्या ठिकाणी असला तर तो प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्र्याबरोबर जाऊ शकतो आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोघे बरोबर केलं. कारण की आम्ही पुष्कळ दिवसानं 8 महिन्यानंतर आम्ही दिल्लीला गेलो. आपले सगळे मंत्री वगैरे त्या काय अपॉइंटमेंट होत्या तर मुख्यमंत्र्याबरोबर मी गेलो. त्याच्यावर काहीच चूक नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यावर अविश्वास असा प्रश्नच नाही. कारण जे विषय वगैरे जे काय होते ते लोकहिताचेच विषय होते. त्यामुळे जर आपल्यामध्ये जर अविश्वास वगैरे असं काही नसतं. आमचं सगळं ट्रान्सपरंट असतं. दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल सीएमने काल स्टेटमेंट केलं कारण त्याच्यावर सीएमनं बरोबर स्टेटमेंट केलाय. कारण कसं झालं मी आणि सीएम आम्ही दोघे दिल्लीला होतो. 2 दिवस आम्ही होतो. पण ज्या तऱ्हेने अरविंद केजरीवाल दुसऱ्यावर टीका करणं एकदम सोपं. अरविंद केजरीवालच्या स्वतःच्या दिल्लीमध्ये ज्या तऱ्हेने कोविड पॉझिटिव्हची परिस्थिती झालेली आहे लोकांची ना ते तिकडे गेल्यानंतर समजतंय.
त्यामुळे अरविंद केजरीवालने तिकडे पोल्युशन होतं आहे की आणखी काय होतं त्यात विचारण्याचा त्याला बोलण्याचा अधिकार नाही आहे. कारण त्याने आपलं घर पहिल्यांदा सांभाळावं मग इकडे येऊन बोलावं. कारण तो नॅशनल हे नाही आहे, त्याच्याकडे नॅशनलचा पंतप्रधान नाही झाला, तो चीफ मिनिस्टर आहे दिल्लीचा. त्याने दिल्लीपुरतं बोलायचं आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जर काय सांगितलं असेल तर योग्य सांगितलं असं मला वाटतंय. कारण तो आनी व्हेरी इम्पॉर्टंट विषय आसा तो हाजो मोलेचो सगळी हे आसा पळय न्ही